जळगावमध्ये रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा हा आहे उमेश नेवे। लग्नाचं वय असल्यामुळे साहजिकच त्याच्यासाठी अनेक स्थळं आली, पण ती नाकारून एखाद्या अनाथ मुलीच्या आयुष्यात सुखाचे क्षण यावेत यासाठी उमेशने जळगावातल्या आशादीप निराधार महिलांच्या वसतिगृहात संपर्क साधून लग्नासाठी प्रस्ताव दिला। यावेळी गौरीशी त्याचे भावनिक बंध जुळले आणि त्याने गौरीशी लग्न केलं। विशेष बाब म्हणजे गौरी मूकबधीर असतानाही उमेशनं तिला साधा जन्माची सोबती करण्याचं वचन दिलंय। ती मुलगी मिळावी म्हणून चांगलं सांभाळत कोणातरी आधार भेटावा माझा, या हिशोबाने मी प्रयत्न केला आणि एका अनाथ मुलीला सहारा मिळावा म्हणून मी पुढे आलो। पूर्ण पोलीस रेकॉर्ड सगळं मेडिकल HIV टेस्टपासून आपल्या सगळ्या टेस्ट केल्या त्यांच्या आणि त्यानंतरच आपण निर्णय घेतला की हा प्रस्ताव आपल्या पुढच्या कार्यालयात सादर करण्यास काही हरकत नाही। आमच्या कार्यालयामार्फत विवाह प्रस्ताव आम्ही पुढच्या कार्यालयात सादर केला। तिथूनही प्रति चौकशी झाली आणि त्यांचा रिपोर्ट आल्यावर आम्ही विभागीय कार्यालयात रीतसर विवाहासाठी परवानगीचं पत्र मिळवलं। 8 वर्षांची असताना गौरी स्टेशनवर सापडली होती। तेव्हापासून 18 वर्षांची होईपर्यंत ती रिमांड होममध्ये होती। त्यानंतर ती निराधार महिला वसतिगृहात दाखल झाली। बघता बघता तिची एकाकी 10 वर्षही लोटली आणि आज तिला तिच्या आयुष्याचा जीवनसाथी लाभला। त्यामुळे गौरीचा आनंद गगनात मावत नव्हता। विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।